या प्रवचन मालिकेचं आयोजन करणारे त्रिरत्न बौद्ध महासंघ भारत, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, काय सई काही नाव आहे त्यांचं, याचे सर्व पदाधिकारी, या शिबिराचं संचालन करणारे माझे मित्र धम्मचारी जीनसागर, माझा थोडक्यात परिचय करून देणारे धम्मचारी बुद्ध दत्त, आणि या प्रवचन मालिकेच्या 9व्या दिवशी इथे ऑनलाईन प्रवचन ऐकण्यासाठी जमलेले सर्व श्रोतेगण, माझे धम्मचारी बंधू, धम्मचारिणी भगिनी, आणि विशेष म्हणजे माझे जुने मित्र जे लंडनवरून, इंग्लंडवरून इथे जॉईन झालेले आहेत, ते रत्नसागरजी, सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. आपण विगत 8 दिवसापासून आणि आजचा 9वा दिवस बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपण अभ्यासण्याचा या मालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत असं मला वाटतं. आणि त्याच अनुषंगाने जीनसागर आणि त्यांच्या चमूने बाबासाहेबांचं हे विविधांगी व्यक्तिमत्व कसं आहे त्याची एक ओळख करून देण्यासाठी म्हणून या अनेक विषय त्यांनी निवडले आणि त्या पद्धतीने धम्मचारींची निवड करून त्यावर त्यांना विवेचन करण्याची संधी दिली. आज 9व्या दिवशी याच मालिकेमध्ये मला जो विषय देण्यात आला तो विषय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी आणि समाज परिवर्तनाची दिशा. तर मी प्रयत्न करणार आहे की या विषयाच्या परिघात राहूनच मला माझं हे प्रवचन कसं आपणासमोर ठेवता येईल. कारण मागील काही 8 जे प्रवचनं झाली ती मी दुसऱ्या दिवशी काही प्रवचनं ऐकली, काही पहिल्या दिवशी पण लाईव्ह ऐकली. तसं पाहिलं तर हा विषय जे विषय आपण दिलेले आहेत 10 विषय, ते सगळे विषय हे परस्परांमध्ये गुंतलेले आहेत असं मला वाटतं. आणि त्यामुळे वक्त्यासमोर एक मोठा प्रश्न उपस्थित होतो की यावर म्हणजे नेमकं काय बोलावं, कारण अनेकांच्या प्रवचनांमधून कुठेतरी साम्य येऊ शकतं, त्याची पुनरावृत्ती होऊ शकते, रिपिटेशन होऊ शकतं. आणि ते माझ्या लक्षात आल्यावर मी जरा थोडासा मला आव्हान वाटलं, मी हादरलो. मला वाटलं की माझ्या प्रवचनात असं काही रिपिटेशन झालं तर कसं होईल. पण तरी होऊ शकतं, कारण आपण बाबासाहेबांच्याच संदर्भात ही प्रवचन मालिका आयोजित केलेली आहे. पण तरी मी प्रयत्न करेल की त्यात पुनरावृत्ती होऊ नये आणि बाबासाहेबांच्या संदर्भात जो मला विषय दिलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने कसं बोलता येईल. तर हा विषय जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दृष्टी, व्हिजन आणि त्यांनी समाज परिवर्तनासाठी दाखविलेली दिशा. मला असं वाटतं की 2 गोष्टी यामध्ये प्रामुख्याने आहेत आणि त्या समजून घेणं अगत्याचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. पहिली बाब म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी म्हणजे व्हिजन, आणि दुसरी बाब आहे की त्यांनी दाखविलेली दिशा. आता दृष्टी म्हणजे काय, तर आपणा सर्वांना माहित असेल की दृष्टी म्हणजे आपण जे बघतो डोळ्याने, जे आउटर वर्ल्ड आहे, ज्या बाह्य गोष्टी आहेत, ते आपली मांस चक्षुला जे काही दिसतं त्यावरून हा दृष्टी शब्द आलेला आहे. पण इथे दृष्टी म्हणजे ही काही बाहेरची दृष्टी नाही, तर ती अंतर्गत दृष्टी, आंतरिक दृष्टी, ज्याला मनचक्षु असं म्हटलं जातं. आणि मग दिशा, तर दिशा
या दिशा या शब्दामध्ये मला वाटतं मार्ग पण आहे. कारण नुसती दिशा दर्शवून, दिशा दाखवून दाखवणं पुरेसं नाही. तर जी दिशा आपण दाखवतो, त्या दिशेच्या अंतर्भूत एक मार्ग असतो आणि नुसता मार्ग असून चालत नाही, तर तो मार्ग चालण्यासाठी असतो. हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, की मार्ग हा चालण्यासाठी असतो आणि म्हणून मला असं वाटतं, की लोक मार्गावर चालत नाहीत. जी दिशा त्यांना दाखविली जाते, त्या दिशेने ते वळत नाहीत. त्याचं कारण असं आहे, की दिशा दाखविणारा आणि मार्ग दाखविणारा कोण आहे, त्याची फारशी ओळख लोकांना होत नाही आणि म्हणून त्याचं महत्त्व न पटल्यामुळे माणसं त्या मार्गावर, त्या दिशेने चालत नाही आणि म्हणून मला असं वाटतं, की या संदर्भात आपण दृष्टी समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. बाबासाहेबांची दृष्टी काय आहे? म्हणजेच एकूण बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व कसं आहे, हे समजून घेतल्याशिवाय, हे जाणून घेतल्याशिवाय आणि त्यांची जी दृष्टी होती, ती कशी आहे नेमकी, हे समजून घेतल्याशिवाय मला असं वाटतं, की त्यांनी दाखविलेली दिशा समजणं आणि त्यांनी दाखविलेला मार्ग समजणं हे अवघड काम आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून आपण त्यांची दृष्टी पाहण्याचा प्रयत्न करू. तर दृष्टी समजण्याआधी अ, बाबासाहेब समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. मी या विषयाची 4 वर्गामध्ये विभागणी केलेली आहे. त्यामध्ये पहिला भाग आहे, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला नवसमाज किंवा असलेलं समाज परिवर्तन नेमकं कसं आहे? त्यानंतर आहे, की सध्याचा जो समाज आहे, त्याची स्थिती काय आहे? म्हणजे सध्या समाज कुठल्या अवस्थेत आहे? आणि तिसरी बाब आहे, की मग असा समाज जो आजच्या स्थितीत आहे, तो तसा असण्याची कारणं कोणती? आणि चौथी बाब, की मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती कारणं शोधली म्हणजे नेमकं काय केलं? आणि ती कारणं शोधून मग नवसमाज निर्मितीसाठी किंवा समाज परिवर्तनासाठी जे उपाय सुचविले, ते उपाय कोणते आहेत? मला वाटतं या 4 बाबी जर आपण पाहू शकलो, तर बाबासाहेबांची दृष्टी आणि समाज परिवर्तनाची दिशा आपल्या लक्षात येते. तर आपण बघूया बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व. बाबासाहेब आंबेडकर हे नाव उच्चारताच किंवा हे नाव समोर येताच किंवा त्यांचं एखादं पोस्टर, चित्र आपल्या दृष्टीसमोर येताच आपल्याला बाबासाहेब काय दिसतात? कसे दिसतात? म्हणजे बाबासाहेबांकडे आपण कसं पाहतो? म्हणजे बाबासाहेबांकडे पाहण्याची आपली दृष्टी कशी आहे, यावरून आपली दिशा ठरते. आता यात काही मी याच्या खोलात जाणार नाही, पण बाबासाहेबांना आपण सहसा पूर्वी पाहिलं जात होतं, की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अ, दलितों के मसीहा, नाही? म्हणजे दलितांचे उद्धार करते. नंतर कालांतराने मग जसजसं त्यांचं साहित्य, त्यांचे लेख, त्यांची भाषणं आणि त्यांच्या जीवन कार्यांविषयी ची सखोल माहिती जसजशी पुढे येऊ लागली, तसतसं बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू लोकांसमोर दृष्टिगोचर होऊ लागले. ते लक्षात येऊ लागलं. आणि मग बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बाबासाहेब म्हणजे एक अर्थतज्ञ, बाबासाहेब म्हणजे इतिहासकार, मानव वंशशास्त्र, एक उच्च कोटीचे अभियंते ज्यांनी दामोदर व्हॅली वगैरे निर्माण केली. एक समाजशास्त्रज्ञ, एक राजकीय नेतृत्व प्रखर, संसदपटू, एक चित्रकार, एक संगीतकार म्हणजे मानवी जीवनाचं कुठलंही अंग त्यांनी सोडलं नाही आणि मानवी जीवनाशी संबंधित प्रत्येक अंग, प्रत्येक क्षेत्र त्यांनी आपल्या विद्वत्तेने आणि त्यांनी आपल्या कार्याने व्यापून टाकलं होतं, असं आपणास म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांचं आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन करणारे बोधिसत्व असं पण आपण त्यांना आणि बोधिसत्व म्हणून पण त्यांना आपण पाहतो.
तर या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेणं म्हणजे जसा त्यांचा बाह्य प्रवास समजून घेणं आहे, तसाच त्यांचा अंतर प्रवासही समजून घेणं महत्वाचं आहे. यापैकी एकीकडे एका बाजूकडे जरी दुर्लक्ष झालं, म्हणजे बाह्य प्रवास आणि अंतर प्रवास यापैकी एका बाजूकडे जरी दुर्लक्ष झालं, तरी आपण बाबासाहेबांच्या अर्ध्याच रूपाला समजू शकतो, असं मला वाटतं. आणि म्हणून बाबासाहेब आपण थोडक्यात आधी पाहण्याचा प्रयत्न करू. कारण ज्यांनी हा मार्ग दाखविला, ज्यांनी ही दिशा दाखवली, त्या व्यक्तीचं व्यक्तित्व समजून घेणं हे गरजेचं आहे, असं मी आधीच सांगितलं. आपणास माहित आहे, म्हणजे बाबासाहेबांचं मी काही पूर्ण जीवन कार्य सांगणार नाही. बऱ्याच गोष्टी आपणा सर्वांना ठाऊक आहेत आणि त्या पुस्तकामध्ये सुद्धा आहेत. तर बाबासाहेबांचं आयुष्य मला असं वाटतं, की 3 पद्धतीने घडत गेलं. म्हणजे 3 बाबी त्यांच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या ठरल्या. त्यातली पहिली बाब जी आहे, ती म्हणजे त्यांनी अगदी बालवयापासून, लहानपणापासून जे सोसलेले जातीयतेचे आणि विषमतेचे चटके, हे चटके त्यांना सोसावे लागले आणि त्याच्या कहाण्या, त्यांचे किस्से, अ, त्यांची ती भयानक वास्तवता, ते आपणा सर्वांना माहिती आहे, की अगदी अ, डोक्याची केस कापण्यापासून तर अगदी स बडोद्याच्या त्या सयाजीरावांच्या कार्यालयामध्ये फाईल फेकून देण्यापर्यंत आणि इतकंच नव्हे, तर त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत बाबासाहेबांना या जातीयतेचे आणि चे हे चटके हे सहन करावे लागले. त्यांना अशा पद्धतीने पदोपदी मानखंडना, अवमानना त्यांना झेलावी लागली, हे आपल्याला माहीत आहे. आणि त्यानंतर दुसरी बाब जी आहे त्यांच्या जीवनातली, ते सांगण्यापूर्वी मी एक हे सांगू इच्छितो, की एखाद्या माणसाचा किती कोणी देश करावा. बाबासाहेब म्हणायचे, की या भारतामध्ये सगळ्यात जास्त जर कुणाचा द्वेष केला जात असेल, तर ते म्हटले, की तो मी आहे. एखाद्या माणसाला अगदी अमानुषपणे वागवलं, आता समाजात वागवणं तर सोडा, पण आपण आपल्या कुटुंबात जरी एखाद्याला असं वाटलं, एखाद्या सदस्याला, मुलगा असो, मुलगी असो, कुटुंबातला कुठलाही सदस्य असो, त्याला जर असं वाटलं, की माझ्यावर अन्याय होतोय, माझ्याशी सापत्नपणाची वागणूक केली जात आहे, मला कुणीतरी विषमतेने वागवलं जात आहे आणि मला टाळलं जात आहे, माझ्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. तर कल्पना करा, की सातत्याने असा विचार ज्याच्या मनात घोळतो आणि त्याच्या मनावर कसा परिणाम होईल, तो किती नकारात्मक होईल जेव्हा मोठा होईल तेव्हा. आणि मग आपण पाहतो, की तो तसा वागतो. ज्या लोकांनी त्याच्यावर अन्याय अत्याचार केलेले असतात, त्याच्याशी दुजाभाव केलेला असतो, कुटुंबातील सदस्य हा मोठा झाल्यावर तो त्यांच्याशी तसाच वागतो जेव्हा त्याचे चांगले दिवस येतात. हे समाजातही घडतं. समाजामध्ये एखाद्याला वाटतं, की माझ्यावर अन्याय झाला, म्हणजे कोणी त्याला रागावलं, कोणी बोललं, कोणी त्याला पीडा दिली, दुःख दिलं, शिवी दिली, भांडण केलं, अपमानास्पद वागणूक दिली, तर माणूस सर्वसामान्य माणसं ही बाब विसरत नाही. जे घाव, जखम ही बरी होते, पण हृदयाला, मनाला लागलेली जखम ही बरी होत नाही. ती चिघळतच राहते. आणि मग अशा पद्धतीने आपण पाहतो, की समाजामध्ये सुद्धा जेव्हा व्यक्तींशी असं वागलं जातं आणि विषमतेमध्ये, जाती व्यवस्थेमध्ये आजही लोकं जातीच्या नावावर कशी वागणूक देतात, कसं वागतात, याचे अनेक असे घटना याच्या आपण आजही अवतीभोवती आपल्या अनुभवत असतो. वर्तमानपत्रातून, WhatsAppच्या माध्यमातून हे बघत असतो. कल्पना करा, की त्यावेळेस बाबासाहेबांसोबत किती अ, किती अन्यायपूर्ण आणि किती अमानुष वागणूक बाबासाहेबांना मिळाली. पण आश्चर्य वाटतं, की अशी वागणूक मिळाल्यानंतरही बाबासाहेबांच्या हृदयात किंवा बाबासाहेबांच्या मनात जे लोक त्यांच्याशी असे वागतात, त्यांचा सूड घेण्याची प्रवृत्ती, त्यांचा द्वेष करण्याची प्रवृत्ती किंवा त्यांना शिक्षा
देण्याची प्रवृत्ती किंवा ती भावना त्यांच्या मनात कधीही निर्माण झाली नाही, या गोष्टीचं मोठं आश्चर्य वाटतं. कारण आपल्याशी कोणी वाईट वागलं तर आपण त्याच्याविषयी बंधुभाव बाळगू शकत नाही. त्याच्या कल्याणाची भावना कधीच करू शकत नाही. पण बाबासाहेबांनी हे सगळं केलं. मग याची कारणं कोणती? तर पहिलं जसं कारण सांगितलं, की बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व हे 3 पद्धतीने 3 आयाम ज्याला म्हणतो, ते घडत गेलं. पहिलं होतं, की त्यांना जे सोसावे लागले ते विषमतेचे चटके किंवा विषमतेचे त्यांचे आलेले अनुभव. आणि मग दुसरी बाब त्यांच्या जीवनामध्ये जी येते, ती येते, की जरी ते विषमतेचे चटके सहन करीत होते, जरी त्या विषम जातीय व्यवस्थेमध्ये ते जगत होते, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत होता, तरी पण त्या व्यवस्थेमध्ये त्यांना त्यांच्यामध्ये सकारात्मकतेची भर घालणारे किंवा त्यांची मनोवस्था विधायक ठेवणारे काही प्रसंग पण त्यांच्या जीवनात घडले आणि हे खूप महत्वाचं आहे. जे आपल्याला पण ते मिळणं गरजेचं आहे. आणि पहिलं म्हणजे त्यांच्या घरी त्यांच्या वडिलांनी दिलेलं त्यांना प्रेम. काही झालं तरी वडील फार भावनिक होते, फार धार्मिक होते असं बाबासाहेब सांगतात. आणि त्या धार्मिक वातावरणामुळे बाबासाहेबांवर त्या नकारात्मकतेचा प्रभाव झाला. पण त्या नकारात्मकतेपेक्षा जे विधायक वातावरण होतं, जी सकारात्मकता होती, त्याचाही तेवढाच प्रभाव झाला आणि ते चिंतनशील बनले. ते चिकित्सक बनले. यासोबतच आपण पाहतो, की 10वी पास झाल्यानंतर, मॅट्रिक पास झाल्यानंतर बाबाच्या संपर्कात अनेक ओबीसी म्हणा किंवा बाकीचे लोक होते. ते त्यांच्या संपर्कात आले आणि त्यामध्ये दादा केळुस्कर यांनी बाबासाहेबांचा जेव्हा सत्कार केला आणि त्यांना बुद्ध चरित्र नावाचं पुस्तक दिलं. मी असं समजतो, की हे एक प्रकारे सकारात्मकता आहे, ही पॉझिटिव्हिटी आहे, की बाबासाहेबांना या जातीय समाज व्यवस्थेमध्ये स्वीकारण्याची ती बाब आहे. आणि त्याचाही निश्चित चांगला परिणाम बाबासाहेबांवर झाला. बाबासाहेब म्हणतात, की ते पुस्तक वाचून माझे डोळे उघडले. मला एक नवा प्रकाश मिळाला आणि तिथून त्यांच्या म्हणतात, की बुद्ध धर्माबद्दलचं माझं वेड हे फार पुरातन आहे, ते या अर्थाने म्हणतात. एवढंच नव्हे तर सयाजीराव गायकवाड, त्याच्यानंतर राजर्षी शाहू महाराज, त्याच्यानंतर अजून जे बाकी त्यांना प्रोफेसर मिळाले, तर अनेक लोक असे मिळाले भारतात त्यांना, की ज्यांनी त्यांच्यावर विधायक असा परिणाम दिला. त्यांना प्रेम केलं. आणि मला वाटतं, की या वातावरणाचाही बाबासाहेबांच्या मनावर एक चांगला परिणाम झाला आणि तो परिणाम झाल्यामुळेच जी नकारात्मकता होती, ती फारशी प्रभावी ठरू शकली नाही. एक संतुलित अ, व्यक्तित्व त्यांचं तिथे तयार झालं आणि त्यानंतर आपण पाहतो, की आणखी एक बाब जी त्यांच्या व्यक्तिमत्वाला फुलवणारी ठरली आणि ती म्हणजे त्यांना मिळालेली विदेशात शिक्षणाची संधी. म्हणजे विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची त्यांना मिळालेली संधी. भारतातलं वातावरण त्यांनी पाहिलं आणि मग ते जेव्हा परदेशात गेले, विशेषतः अमेरिका आणि नंतर इंग्लंडमध्ये, त्यांनी तिथली समाज व्यवस्था पाहिली. त्यांनी अभ्यास केला. त्यांनी पुस्तकं वाचली. त्यांनी अनेक देशांच्या समाजव्यवस्थेचा, तिथल्या समाज परिवर्तनात ज्या तिथल्या क्रांत्यांचा आणि तिथल्या एकूणच त्या देशाच्या व्यवस्थेचा त्यांनी गाढा अभ्यास केला. त्यांनी प्रत्यक्ष ते पाहिलं, अनुभवलं आणि मला वाटतं, की त्याचा पण त्यांच्या जीवनावर, व्यक्तिमत्त्वावर मोठा परिणाम झाला. आणि तिसरा जो परिणाम आहे, जो त्यांच्या जीवनावर झाला, तो म्हणजे बौद्ध धम्माचा परिणाम. आपण पाहतो, की बाबासाहेबांनीच त्यांच्या भाषेत सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं, की बौद्ध धम्माशी आणि बुद्धाशी जर बाबासाहेबांचा संपर्क आला नसता, तर बाबासाहेबांचं जीवन हे काही वेगळं असतं. त्यांचं व्यक्तिमत्व हे काही वेगळं असतं. हे बाबासाहेब स्वतः मान्य करतात. आणि म्हणून बुद्धाच्या आणि धम्माच्या संपर्कात आल्यामुळे बाबासाहेबांच्या जीवनाला कसं वेगळं वळण मिळालं. एक विधायक वळण मिळालं आणि त्या त्या व्यक्तिमत्वामुळे त्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मापासून घेतलेल्या प्रेरणेमुळे बाबासाहेब एवढं अफाट कार्य करू शकले, हे आपण पुढे पाहू शकतो त्यांच्याच भाषेमध्ये. तर आपल्याला माहित आहे, की त्यांच्या व्यक्तिमत्वावर बुद्धाचा प्रभाव कसा पडला. बाबासाहेब स्वतःच म्हणतात, की दादा केळुस्करांनी दिलेलं पुस्तक वाचलं आणि त्याआधी रामायण, महाभारत, बाकी चे धर्मग्रंथ त्यांनी वाचलेले होते. 10 त्याची पारायणं केली होती.
परंतु बुद्ध धम्माचं ते पुस्तक वाचल्यावर बाबासाहेब म्हणतात की डोक्यात एक वेगळा प्रकाश पडला आणि बुद्ध काहीतरी अद्भुत आहेत, काहीतरी अनोखे आहेत, निराळे आहेत, याची जाणीव त्यांना झाली. आणि मग ते म्हणतात की त्यानंतर मी बुद्ध धम्मावरची अनेक पुस्तकं वाचली. आणि एवढं सांगतात ते, की जेव्हा अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये शिकत असताना बाबासाहेब असं म्हणतात, की शाळा आणि कॉलेजच्या पुस्तका व्यतिरिक्त ते इतरही पुस्तकं आवडीने वाचायचे. आणि एवढंच नव्हे तर बाबासाहेब म्हणतात, की बुद्ध धम्मावरची कैक पुस्तकं, शेकडो पुस्तकं मी वाचली. याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, की बौद्ध धम्माचा स्वीकार करण्यापूर्वी परदेशात शिकत असताना बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा, बौद्ध धम्माचा गाढा अभ्यास केलेला होता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या अभ्यासातून जातीयतेच्या जे काही त्यांना अनुभव आले, जातीय व्यवस्थेचे त्या अनुभवातून आणि परदेशात त्यांनी पाहिलेली अ, समाज व्यवस्था, या सगळ्यांचा परिपाक म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व घडत गेलं, त्यांचं जीवन घडत गेलं. आणि ते त्यांचं जीवन घडलं, त्यांना एक नवी दृष्टी लाभली. आणि ती दृष्टी विधायक दृष्टी आहे, सकारात्मक दृष्टी आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, ज्याला आपण बोधिसत्वाची दृष्टी म्हणतो. बाबासाहेब एका ठिकाणी त्यांचं त्या भाषणामध्ये म्हणतात, आपल्याला ते भाषण माहिती आहे. ते म्हणतात की माझ्या जीवनाचं तत्वज्ञान 3 शब्दात सांगायचं झालं तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आणि पुन्हा ते पुढे असं म्हणतात, जेव्हा त्यांचा मला वाटतं सत्कार समारंभ होता षष्टब्दी पूर्ती निमित्त, तेव्हा त्यांचं भाषण अतिशय महत्वाचं आहे. त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की हे जे अफाट कार्य मी करू शकलो, म्हणजे त्यांनी अफाट कार्य केलं त्यावेळेस. संविधान म्हणजे संविधान पण लिहून पूर्ण झालं होतं आणि या देशाने ते लागू केलं होतं. तर ते म्हणतात की एवढं अफाट असीम कार्य मी करू शकलो, ते केवळ मी विद्वान आहे म्हणून नव्हे, मी अनेक उच्च पदव्या ग्रहण प्राप्त केलेल्या आहेत म्हणून नव्हे, मी उच्च विद्या विभूषित आहे म्हणूनही नव्हे. बाबासाहेब म्हणतात, मी हे अफाट कार्य करू शकलो, ते माझ्यात असलेल्या धार्मिकतेमुळे मी करू शकलो. ही धार्मिकता बाबासाहेब इथे प्रतिपादित करतात, त्यावर भर देतात. आणि गेल्या 63 वर्षांमध्ये माझं असं मत आहे, की बाबासाहेब हे जे काही बोलले, की या धार्मिकतेमुळे माझ्या मनातील धार्मिकतेमुळे मी हे करू शकलो. मला असं वाटतं, की या धार्मिकतेकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून बाबासाहेबांना समजून घेण्यातही कुठेतरी आपली चूक झालेली आहे. म्हणजे आपली म्हणजे सगळ्यांचीच नाही, पण बहुसंख्य लोकांची. आणि म्हणून बाबासाहेबांच्या या धार्मिकतेकडे आपण पाहिलं पाहिजे. आपण त्यांना आता बोधिसत्व असं संबोधतो. बोधिसत्व. आणि म्हणून आपण जेव्हा त्यांच्या दृष्टीचा विचार करतो, त्यांनी दाखवलेली दिशा किंवा मार्गाचा विचार करतो, तेव्हा ही दिशा, हा मार्ग दाखविणारे आणि ज्यांच्या दृष्टीचा आपण अभ्यास करीत आहोत, ती दृष्टी कुणाची आहे? असा जर एक प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या असं लक्षात येतं, की ही दृष्टी एका बोधिसत्वाची आहे. ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. ही बोधिसत्वाची दृष्टी आहे आणि बोधिसत्वाने दाखविलेली ती दिशा आहे आणि बोधिसत्वाने सांगितलेला तो मार्ग आहे, ज्या मार्गाने आपल्या सर्वांना, आपणा सर्वांना चालायचं आहे. या भारतातल्या सर्व लोकांना त्यावर चालायचं आहे, नव्हे या विश्वातल्या समस्त मानव जातीला त्यावर पाऊल टाकायचं आहे. आणि म्हणून या अर्थाने जर आपण पाहिलं, तर बाबासाहेबांची ही दृष्टी ही बोधिसत्वाची दृष्टी होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग आपण पुढची वाटचाल यशस्वीपणे करू शकतो. आता एक प्रश्न आहे, मी ज्याचं थोडासा इथे थोडंसं विवेचन करणार आहे, की बोधिसत्व म्हणजे काय आपणा सर्वांना माहिती आहे. पण एक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला, की बाबासाहेब बोधिसत्व होते म्हणजे नेमके कोण होते? बोधिसत्व म्हणजे काय? हा एक स्वतंत्र विषय आहे. पण आपण बोधिसत्व त्याला म्हणतो, ज्याच्या मनामध्ये बोधिचित्त निर्माण झालेलं असते. म्हणजे बोधिचित्ताचा उद्गम झालेला असतो, त्याला आपण बोधिसत्व म्हणतो. आणि मग असा बोधिसत्व
काय कार्य करतो आपणा सर्वांना ते ठाऊक आहे. तर मग हे बोधिचित्त बाबासाहेबांच्या मनात, बाबासाहेबांच्या अ, अ, हे 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 बाबासाहेबांच्या आतमध्ये हे बोधिचित्त कसं आणि केव्हा निर्माण झालं असेल बरे? केवळ 1956 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. दीक्षा घेतली आणि आपल्या अ, 5 लाख अनुयायांना ती दीक्षा दिली. मग तेव्हापासून त्यांना बोधिसत्व म्हणायचं का? की बाबासाहेबांना बोधिसत्व केव्हापासून म्हटलं जायचं? किंवा ते बोधिचित्त त्यांच्यात केव्हा निर्माण झालं असं हे कसं समजायचं की निर्माण झालं होतं? ती कुठली घटका होती? कसं ओळखायचं? मला वाटतं ते ओळखण्याचे काही मापदंड नाहीत, काही मोजमाप नाही. पण आपण त्यांच्या जीवन कार्याकडे जर दृष्टिक्षेप टाकला, त्यांच्याकडे जर आपण त्यांच्या कार्याकडे, जीवनाकडे जर बघितलं, तर काही घटनांचं वर्णन केल्यावर, काही घटना समजून घेतल्यावर आपल्या असं लक्षात येतं, की होय, या ठिकाणी असं वाटतं, की बाबासाहेब हे बोधिसत्व होते आणि बोधिचित्ताची त्यांच्या मनात निर्मिती झाली होती. बोधिचित्त त्यांच्यात उद्गम पावलं होतं. चित्त म्हणजे मन आणि बोधी म्हणजे ज्ञान, सत्याचं आकलन, सत्याचं ज्ञान, सत्य दर्शन. मी अनेक प्रसंग सांगू शकतो की त्यांच्या मनात बोधिचित्त आहे हे कसं म्हणजे आपल्याला आपण सर्वसामान्य आहोत. मी काही बोधिसत्व नाही. मी काही श्रोतापन्न पण नाही. पण माझ्या सर्वसामान्य माणूस म्हणून माझ्या बुद्धीला जे काही आकलन झालं, की आपण कसं ओळखू शकतो? तर मी काही अ, संकेत, काही अशा घटना मी सांगू इच्छितो. कदाचित त्या घटना तुम्हाला आवडतील, नाही आवडतील हा वेगळा भाग आहे. ते माझं मत आहे. एक घटना मी प्रकर्षाने इथे सांगू इच्छितो, की बाबासाहेबांच्या मनात बोधिचित्त जागृत झालेलं होतं आणि तिथून त्यांचा बोधिसत्व म्हणून कसा विकास होत गेला आणि मग बाबासाहेब जे म्हणतात, की एवढं अफाट कार्य मी करू शकलो, ते माझ्यात असलेल्या धार्मिकतेमुळे आणि मग ही धार्मिकता काय आहे, हे आपल्या लक्षात येतं. की नेमकी धार्मिकता काय आहे? धार्मिकतेमुळे जर बाबासाहेब एवढं अफाट कार्य करू शकले असतील आणि आपण जर कार्य करू शकत नाही, तर मग आपल्यामध्ये धार्मिकता आहे काय? हे आपण तपासू शकतो. ती घटना आहे आपणा सर्वांची परिचित अशी घटना आहे. ती घटना आहे बडोद्याची. आता बडोद्याची घटना म्हटली, की आपल्याला काय आठवतं? तर बाबासाहेबांचं तिथे नोकरी करणं, एखाद्या त्या चपराशाने दुरून फाईल फेकून देणं आणि त्यांना त्या पारशांच्या एखाद्या लॉजमधून, धर्मशाळेमधून त्यांना अ, मध्यरात्री बाहेर हाकलून देणं. पण ती ही घटना नाही आहे. हे मी आधीच आवर्जून सांगतो. ही घटना थोडी थोडी निराळी आहे. त्या ही घटना घडली आहे सयाजीराव गायकवाड यांच्या राजमहालात. आपल्याला माहित आहे की बाबासाहेब अ, विदेशात उच्च शिक्षणासाठी गेले आणि सर्वप्रथम ते कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले, जिथे त्यांनी एम.ए., पी.एच.डी. आणि डी.एस.सी. अशा 3 उच्च पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. पण हे बाबासाहेब जे तिथे जाऊ शकले, ते सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या जोरावर ते तिथे जाऊ शकले, हे आपण विसरता कामा नये. मी आधीच सांगितलं, की सयाजीराव गायकवाडांसारखे त्यांना चांगले मित्र मिळाले, ज्यांनी त्यांना मदत केली आणि त्यांच्या हृदयामध्ये सकारात्मक भावना, विधायक भावना जोपासण्यास आणि त्या वृद्धिंगत करण्यास त्याची त्यांना फार मदत झाली. तेव्हा सयाजीराव गायकवाड यांनी, राजांनी, महाराजांनी जे काही अस्पृश्य जातीतील, त्यावेळेस अस्पृश्य असा शब्द होता, दलित समाजातील म्हणा आणि ओबीसी समाजातील म्हणा, अशा होतकरू आणि मेधावी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन उच्च शिक्षणासाठी विदेशात पाठवायचं असं त्यांचं एक धोरण होतं आणि त्या अंतर्गत बाबासाहेबांच्या नावाची निवड झाली. बाबासाहेबांचं नाव त्यांना सुचवण्यात आलं आणि तो प्रसंग फारच म्हणजे वेगळा आहे. तो प्रसंग आहे 1913चा. आता बाबासाहेब त्यावेळेस अवघ्या 22 वर्षांचे होते. फक्त 22 वर्षांचे बघा. आणि या 22 वर्षाचे म्हणजे 1891चा त्यांचा जन्म आणि 1913 मध्ये बहुतेक तो मार्च-एप्रिल महिना असावा. शिष्यवृत्ती त्यांना मंजूर झाली. पण नेमकं त्यांची मुलाखत घेण्यासाठी सयाजीराव गायकवाडांनी त्यांना पाचारण केलं आपल्या राजमहालात. तेव्हा बाबासाहेब त्यावेळेस भीमराव असं म्हणायचे त्यांना, ते सयाजीरावांच्या पुढे ते गेले
अमेरिकेला उच्च शिक्षण घ्यायचं होतं आणि मग सयाजीराव त्यांची मुलाखत घेतात. याकडे जर आपण लक्ष दिलं ना, ही मुलाखत कशी झाली, तेव्हा लक्षात येतं बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व काही अनोखं होतं, अद्भुत होतं, काही वेगळं होतं आणि हे वेगळेपण आपल्याला इथे त्यांच्या त्या मुलाखतीत जाणवतं. जेव्हा बाबासाहेब समोर आले, तेव्हा सयाजीरावांनी त्यांना पहिला प्रश्न केला. 22 वर्षाचा तो युवा भीमराव त्यांना प्रश्न करतात. ते म्हणतात, की "भीमराव, तुला कोणत्या विषयाचा अभ्यास करावासा वाटतो?" हा पहिला प्रश्न. "तुला कोणत्या विषयाचा अभ्यास करावासा वाटतो?" बाबासाहेब काय सांगतात? "समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि सार्वजनिक वित्त म्हणजे पब्लिक फायनान्स." आता पहा 22व्या वर्षी बाबासाहेबांचं ची दृष्टी आता बाबासाहेबांनी आता आपल्याला स्कॉलरशिप कसंही करून मिळवायची म्हणून काही असे मोठ्या-मोठ्या गोष्टी केल्या नाहीत. की त्यांना प्रभावित करायचं होतं सयाजीरावांना म्हणून काही ते सांगत नव्हते. तर बाबासाहेब हे अगदी पोटतिडकीने, अगदी मनातून ते सांगत होते, की मला या 3 विषयांचा अभ्यास करायचा आहे. आणि त्यांनी दिलेल्या पुढच्या उत्तरांमध्ये बाबासाहेबांच्या हृदयात बोधिसत्व कसा अंकुरित होत होता, बोधिचित्त कसं अंकुरित होत होतं, याची प्रचिती आपल्याला येते, जर आपण थोडं चिंतन केलं तर. ते जेव्हा सांगतात, की मला समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि सार्वजनिक वित्त या विषयांचा अभ्यास करायचा आहे. मग अनायासे अ, सयाजीराव दुसरा प्रश्न त्यांना विचारतात, की "भीमराव, या विषयाचा अभ्यास करून हं, तू पुढे काय करणार बरं?" पहा, या विषयांचा अभ्यास करून तू पुढे काय करणार आहेस? आता कुठलाही एक तरुण, कुठलाही हा थोडासा हादरून जाईल. काय करणार म्हणजे मग किंवा काहीतरी थातूर-मातूर आपलं उत्तर देईल कारण स्कॉलरशिप घ्यायची आहे. पण बाबासाहेबांनी असं केलं नाही. बाबासाहेब हे स्पष्ट वक्ते होते, सत्यवादी होते, सत्य बोलायचे आणि सयाजीराव पण पाहत होते, की आता हा काय बोलतो, काय उत्तर देतो. बाबासाहेबांनी उत्तर फार मार्मिक दिलं. ते म्हणतात, "या विषयांच्या अभ्यासाने मला माझ्या समाजाची अवनत अवस्था कशी सुधारावी याचे मार्ग सापडतील व त्या मार्गाने मी समाज सुधारणेचे कार्य करेन." फार फार मोठी गोष्ट आहे. फारच मोठी गोष्ट आहे. मी जेव्हा हे वाचलं, तेव्हा मी थक्क झालो. मला वाटलं 22 वर्षाचा एक युवक, आजची आमची 22 वर्षाचे काय 30 वर्षाचे युवक झाले, तर हे हे सगळं बोलत नाही कधी. ते जे काही बोलतात एखाद्या मुलाखतीत, तर कशास काय बोलतात, की मी उच्च शिक्षण घेईल, मग मी चांगली नोकरी करेल, मग मी माझ्या कुटुंबाचं पालन-पोषण करेल, मग विवाह करेल आणि मग मुलं-बाळं आणि मग चांगल्या पदावर जाईल, मोठ्या हुद्द्यावर जाईल आणि चांगला श्रीमंत होईल. पण बाबासाहेबांनी हे नाही म्हटलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते म्हणतात, "या विषयाच्या अभ्यासाने मला माझ्या समाजाची अवनत अवस्था कशी सुधारावी याचे मार्ग दिसतील व त्या मार्गाने मी समाज सुधारणेचे कार्य करेन." आपला हाच विषय आहे. समाज परिवर्तन, समाज सुधारणा आणि मग बाबासाहेबांची दृष्टी काय होती हे आपल्या इथं लक्षात येते. की अभ्यास करून मी स्वतःच पाहिल असं त्यांनी म्हटलं नाही आणि मला असं वाटतं, की ही त्यांच्या त्यांच्यात वास करीत असलेल्या, त्यांच्यात उत्पन्न होत असलेल्या, अंकुरित होत असलेल्या बोधिचित्ताची अ, ही एक झलक आहे असं मला वाटतं आणि हे बोधिचित्त पुढे-पुढे कसं विकसित होत गेलं, या या अनेक प्रसंग आपण त्यांच्या जीवनातले पाहू शकतो. यानंतरही सयाजीराव थांबले नाही. त्यांनी एक तिसरा प्रश्न त्यांना विचारला, की "भीमराव, अभ्यास, नोकरी आणि समाजसेवा या तिन्ही गोष्टी तू एकत्र कशा करणार?" बाबासाहेब म्हणतात, "महाराज, तुम्ही जर मला संधी दिली, तर या सर्व गोष्टी मी व्यवस्थित पार पाडीन." किती छान उत्तर देतात बाबासाहेब. म्हणजे अभ्यास, हं, अभ्यास अभ्यास म्हणजे अभ्यासासोबत नोकरी आणि नोकरीसोबत समाजसेवा. आणि पहा म्हणजे बाबासाहेबांच्या हृदयात समाजसेवेचं हे जे व्रत आहे, समाजसेवेची ही जी जाण आहे, ही कधी कशी बालपणापासून म्हणा की युवावस्थेपासून होती याची आपल्याला प्रचिती येते आणि मग त्यांच्यात निर्माण झालेली ही भावना, ही पुढे उच्च शिक्षणाने आणि बौद्ध धम्माच्या गाढा अभ्यास करून ही विकसित होत गेली. ती एका असं म्हणता येईल की शिखरावर पोहोचली आणि जेव्हा ती शिखरावर पोहोचली, तेव्हा बाबासाहेब बोधिसत्व म्हणून पुढे आले
आणि या बोधिसत्वाने मग केवळ अस्पृश्यांच्याच नव्हे, केवळ भारताच्याच नव्हे, तर अखिल मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग या जगाला दाखवला. तो मार्ग, ती दिशा त्यांनी दाखवली. हे आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून असं म्हणतात, की बोधिचित्त हे निर्माण झालं होतं बाबासाहेबांमध्ये असं आपण म्हणू शकतो. आणखी थोडक्यात आपण बघूया, की म्हणजे त्यांच्या समाज सेवेचं किंवा समाज परिवर्तनाची त्यांची दिशा आपल्याला स्पष्टपणे यातून लक्षात येईल. भंते उर्गेन संघरक्षितांनी एक फार छान पुस्तक लिहिलेलं आहे, सत्व आदर्श. आणि त्यामध्ये बोधिचित्ताचा उगम कसा होतो, कशामुळे होतो, हे दिलेलं आहे. आणि हे जर आपण पाहिलं आणि बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडीत करून ते पाहिलं, तर आपल्या लक्षात येतं, की बाबासाहेबांच्या कुठल्या प्रयत्नांनी किंवा कशामुळे बाबासाहेबांमध्ये हे चित्त निर्माण, मी अगदी संक्षेपात ते सांगण्याचा प्रयत्न करतो. तर संघरक्षित असं म्हणतात, की बोधिचित्ताचा उगम हा प्रामुख्याने 4 गोष्टींपासून होतो. पहिली गोष्ट, आणि या 4ही गोष्टी तुम्हाला हे सांगू इच्छितो, की त्या बाबासाहेबांना अगदी तंतोतंत लागू पडतात. आणि म्हणून बाबासाहेब हे बोधिसत्व आहेत, हे आपण विश्वासाने सांगू शकतो. तर पहिली बाब ते म्हणतात, की बुद्धाचं स्मरण करून बोधिचित्त निर्माण होऊ शकतं. आणि आपण पाहतो, की बाबासाहेबांनी अगदी त्यांना ते मला वाटते 14 वर्षाचे असताना त्यांना बोधिचरित्र हे बुद्धचरित्र जेव्हा मिळालं, ते वाचलं त्यांनी आणि तिथून बाबासाहेबांचा बुद्धाशी संपर्क आला. आणि ते सतत त्यांच्याच भाषेत, की ते बुद्धाचं स्मरण करत राहिले, बुद्धावरची पुस्तकं वाचत राहिले, धम्मावरची पुस्तकं वाचत राहिले आणि अशा पद्धतीने ते बुद्धाचं स्मरण करत होते, हे आपल्या लक्षात येतं. आणखी एक बाब, आपण दुसरी बाब जी आहे, की बोधिचित्त कसं निर्माण होतं, ते म्हणजे संस्कारित अस्तित्वाचे दोष पाहणे. संस्कारित अस्तित्व म्हणजे जग. आणि आपण पाहतो, की कार्यकारण भावामुळे जे उगम पावते, ते संस्कारित अस्तित्व. आणि संस्कारित अस्तित्व अनित्य आहे, अनात्म आहे, आपण नेहमी सांगतो. जे या विश्वात निर्माण होतं, ते नाशही पावतं. आणि या सत्याशी सर्वांचा संपर्क आला. बघा, बुद्ध धम्माचं वाचन करून काळ अभ्यास, की अनित्य अनात्म कार्यकारण भाव म्हणजे बुद्धाने प्रतिपादिलेल्या सत्याशी त्यांची ओळख झाली. ते सत्य दर्शन त्यांना झालं आणि आपण म्हणू शकतो, की त्यांच्यात बोधिचित्व अंकुरलं. तिसरी बाब जी आहे, भंते सांगतात, ते म्हणतात, की प्राणी मात्रांच्या दुःखाचे अवलोकन करून, म्हणजे जगात दुःख आहे याचं अवलोकन केल्याने, त्याचं निरीक्षण केल्याने. आणि आपण पाहतो, की बाबासाहेबांनी अगदी लहानपणापासून हे दुःख अनुभवलं, आपल्या अवतीभोवती आणि स्वतःमध्ये सुद्धा. जे अन्याय अत्याचार आपल्या लोकांवर होत होते, ते दुःख त्यांनी जवळून पाहिलं, अनुभवलं. आणि त्या दुःखाचं अवलोकन करूनही जगात दुःख आहे याची तीव्र जाणीव त्यांना झाली आणि त्यातूनही त्यांचं बोधिचित्त उद्गम पावलं. आणि चौथी आणि शेवटची बाब संघरक्षितजी सांगतात, ते म्हणजे तथागतांच्या सद्गुणांचे अवलोकन करून, चिंतन करून बोधिचित्त निर्माण होऊ शकतं. म्हणजे तथागताच्या सद्गुणांचं अवलोकन करून. आणि बाबासाहेब स्वतःच सांगतात, की ते बुद्धाच्या संदर्भात किती भावनिक आहेत. ते बुद्धाला गुरु मानतात आणि ते म्हणतात, की माझे गुरु, म्हणजे माझे म्हणताना त्यांचा त्यांचा म्हणजे कंठ दाटून येतो. इतकी श्रद्धा भगवान बुद्धांच्या बद्दल त्यांच्या मनात आहे. तर चिंतन करून आणि मनन करून, एक प्रकारे असं म्हणतात, की ग्रंथ वाचन करून, पूजा करून आणि चिंतन करून हे बुद्धाच्या सद्गुणांचं अवलोकन करता येतं, त्याच्या संपर्कात येता येतं. बाबासाहेब आले होते. आपणाला माहित आहे, की बाबासाहेबांनी बुद्धाचं एक चित्र सुद्धा काढलेलं आहे. हे त्याचं एक द्योतक आहे, की बाबासाहेब बुद्धाच्या सद्गुणांच्या किती संपर्कात होते. आणि अशा पद्धतीने बाबासाहेबांनी हे सर्व केलं. आणि हे सर्व केल्यानंतर यातून त्यांची दृष्टी निर्माण झाली. आणि ही दृष्टी धार्मिक दृष्टी होती. जे म्हणतात, की या धार्मिकतेमुळे मी करू शकलो. आणि असं म्हणतात, की या दृष्टीतूनच, ही दृष्टी जेव्हा निर्माण होते, तेव्हा बोधिसत्वाला किंवा माणसाला समस्यांचं
कारण कळतं. हे बाब लक्षात घ्यायचं. कारण कळतं की या समस्या कुठून आल्यात, का निर्माण झाल्यात आणि कारण कळल्यानंतर मग बोधिसत्व काय करतो, त्यावर उपाय सुचवतो आणि जो उपाय तो सुचवतो तो उपाय सत्य असतो. तो उपाय कालातीत असतो. तो उपाय अकालिको आणि एहिपस्सिको असतो. असं म्हणता येईल की तो उपाय सत्याचा मार्ग असतो. सत्याच्या मार्गावर चालणारा तो उपाय असतो. आणि बाबासाहेबांनी आपल्याला अशाच पद्धतीने त्यांना जी दृष्टी लाभली की या म्हणजे ज्याप्रमाणे बुद्धाला अ, दुःखाचं अस्तित्व बुद्धाने सांगितलं. दुःखाची कारण बुद्धाने सांगितली. दुःखाचं कारण दूर होतं, दूर करणं शक्य आहे हे सांगितलं आणि त्यावरचा मार्ग सांगितला. मला असं वाटतं की बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या दृष्टीतून या जाती व्यवस्थेमध्ये, या विषम व्यवस्थेमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये जे अपार असं दुःख आहे, ते दुःख जाणलं, ओळखलं. त्या दुःखाने त्यांच्या मनात एक करुणा निर्माण झाली आणि त्या करुणेतून त्यांनी त्या दुःखाचं कारण शोधलं आणि ते कारण शोधून ते दूर होऊ शकतं याची खात्री दिली आणि दूर करण्याचा मार्गही सांगितला आणि तो मार्ग म्हणजे दुसरा तिसरा काही नसून बुद्धाचा मार्ग आहे, धम्म आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि हे तेव्हा लक्षात येईल जेव्हा आपण बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व कसं होतं हे जाणून घेऊ. आणि आपण पुढे पाहतो की मग ही कारणं बाबासाहेबांनी कोणती शोधली. तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज यावर काही भाष्य करण्याची फारशी गरज आहे असं मला वाटत नाही. त्यांना अभिप्रेत असलेला समाज कसा होता, तर जातीविहीन समाज. केवळ जातीविहीनच नव्हे, तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रयींवर आधारित नवसमाज त्यांना अभिप्रेत होता. या दिशेने समाजाचं परिवर्तन व्हावं असं बाबासाहेबांना वाटत होतं आणि म्हणून बाबासाहेब त्यासाठीच झटले. बाबासाहेब म्हणतात की माझं तत्वज्ञान 3 शब्दात सांगायचं तर स्वातंत्र्य, समता, बंधुता. आपल्याला माहिती आहे. आणि पुढे ते म्हणतात की ही 3 तत्व मी माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या तत्वज्ञानातून घेतलेली आहेत. याचा अर्थ ही 3 तत्व सामाजिक नाहीत, ही 3 तत्व राजकीय नाहीत, ती आध्यात्मिक आहेत, धार्मिक आहेत आणि याच 3 तत्वांच्या आधारावर भारताचं संविधान ते निर्माण करू शकले. याच तत्वाच्या आधारावर भारताचं संविधान त्यांनी निर्माण केलं. तर त्यांना अभिप्रेत असलेला समाज हा कसा असावा, अगदी एका वाक्यात आपल्याला सांगता येईल की असा समाज की जिथे वर्ण व्यवस्था नसेल, जिथे जाती व्यवस्था नसेल, ती नष्ट करून मानवीय समाज या अर्थाने तो कसा राहील, हे बाबासाहेबांना अपेक्षित होतं आणि त्यांनी संविधानाच्या माध्यमातून याची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. परंतु यासोबतच त्यांनी आणखी एक कारण पाहिलं. त्यांनी पाहिलं की हा जो समाज आहे, हा कसा आहे? आपण पाहतो की जसा बाबासाहेबांच्या काळात समाज होता, तसाच समाज आजही आहे हे आपल्याला थोडाफार फरक पडला असेल, पण तोच समाज आहे. मग हा समाज कशा पद्धतीने वागतो? तर तो 3 पद्धतीने वागतो आणि या 3 पद्धतीने तो का वागतो? कारण तो ज्या धर्मावर विश्वास ठेवतो, तो संविधानावर विश्वास ठेवत नाही. तो ज्या धर्मावर विश्वास ठेवतो, त्या धर्माची तत्व त्याने अंगीकारलेली आहेत आणि म्हणून त्या धर्मानुसार तो वागतो. पहिली गोष्ट, तो मानसिक गुलामगिरीने वागतो. म्हणजे मानसिक दृष्ट्या तो गुलाम आहे. अंधश्रद्धा आहे, देवाला मानतो आणि देव सगळं काही करतो असं मानून तो आपलं वर्तन करीत असतो. दुसरी बाब तो पाहतो की त्याच्यामध्ये विषमता आहे. त्याच्यामध्ये जातीयतेचं विष पेरलं गेलेलं आहे. आणि या जातीय भावनेतूनच माणूस एकमेकांशी वागतो आहे हे आपण आज आपल्या भारतामध्ये पाहू शकतो. आणि तिसरी बाब जी आहे ती म्हणजे या जातीय विषमतेतून, या विषमतेच्या भेदाभेदाच्या भावनेतून त्याच्यामध्ये द्वेष भावना निर्माण झालेली आहे, घृणा निर्माण झालेली आहे, तिरस्कार निर्माण झालेली आहे आणि असा तिरस्कार, द्वेष, विषमता आणि मानसिक गुलामगिरी व्यालेला असा माणूस या समाजात आहे आणि अशा माणसांचा समाज असेल तर तो समाज इतरांशी कसा वागेल हे आपण पाहू शकतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी या विषम समाज व्यवस्थेची कारणं शोधली आणि ती कारणं म्हणजे आपण पाहतो की जात,
आणि ही जात आली कुठून? तर बाबासाहेब म्हणतात ही कास्ट इज अ नोशन ऑफ माइंड, म्हणजे ती मनाची कल्पना आहे आणि ती धर्मग्रंथातून आलेली आहे. म्हणजे धर्मग्रंथ हा या सगळ्या प्रकारच्या नकारात्मकतेचा सोर्स आहे, स्रोत आहे. आणि बाबासाहेबांनी हे कारण शोधलं. आपण जर पाहिलं की कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी जाती, अ, भारतातील जाती यावर जो एक प्रबंध लिहिला, कुठल्याही समाजशास्त्रज्ञाने, कुठल्याही इतिहासकाराने यापूर्वी एवढं सखोल संशोधन केलेलं नाही. बाबासाहेबांनी जाती कुठून निर्माण झाल्या याचा शोध घेतला. ते म्हणतात की इंडोगॅमी अँड एक्झोगॅमी. एक्झोगॅमीवर इंडोगॅमीने मात केली आणि तिथून जाती निर्माण झाल्या, वर्णव्यवस्था निर्माण झाली. आणि अशा पद्धतीने बाबासाहेब कारणाचा शोध घेतात आणि मग बाबासाहेब सांगतात की ही जी कारणं आहेत, ही कारणं दूर होऊ शकतात. ही कारणं दूर होऊ शकतात. मग दूर होण्याची चा मार्ग कोणता? तोही बाबासाहेब सांगतात. आणि अशा पद्धतीने बाबासाहेब आपल्याला एक प्रकारे माणसाची माणुसकी जिवंत करायची संधी देतात. माणसाचे विचार बदलायला सांगतात. कारण जात कुठे आहे? ती मनात आहे. मग ती तोडायची कशी? एखादी गोष्ट नष्ट करायची असेल, तोडायची असेल, तर ती व्हिजिबल असली पाहिजे, म्हणजे दृश्य असली पाहिजे, दिसली पाहिजे. जर दिसली तर आपण हातोड्याने म्हणा किंवा जेसीबीने म्हणा किंवा कुदळ फावड्याने म्हणा, दगडांनी म्हणा, ती वस्तू आपण तोडू शकतो, तिचा विध्वंस करू शकतो. पण जी गोष्ट अदृश्य आहे, जी दिसतच नाही, तिचा विध्वंस कसा करणार? आणि मग बाबासाहेब इथे सांगतात की ही जात मनात आहे, त्याच्यामुळे माणसांची डोकी फोडून चालणार नाही, माणसांना मारून चालणार नाही. त्यामुळे मानवजात लयास येईल, ती धोक्यात येईल. मग ही जात त्या मनात आली कुठून? तर ती धर्मग्रंथातून आली. तो सोर्स जो आहे, तो स्रोत आहे, तोच बदलला पाहिजे. बाबासाहेब फार रोखठोक सांगायचे, ते सत्य सांगायचे. जरी ते कटू असलं तरी बाबासाहेब सांगतात, जातपात तोडो मंडळ जे लाहोरमध्ये होतं आणि ते सवर्णांचं होतं. त्यांनी बाबासाहेबांना बोलवलं आणि म्हणून बाबासाहेबांनी तिथे सुद्धा जो उपदेश दिला, तो केवळ अस्पृश्यांना दिला नाही, तर तो सवर्णांनाही दिला. आणि ते सांगतात की मी माझ्या पद्धतीने जाती व्यवस्था तोडण्याचा, बदलण्याचा, समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत आहे. माझा मार्ग तुम्हाला पसंत नसेल तर तुम्ही तुमच्या मार्गाने पुढे जा, पण या देशातील जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था नष्ट करा. त्याशिवाय इथे मानव समाज अस्तित्वात येणार नाही, एक राष्ट्र म्हणून आपण पुढे उभे राहू शकणार नाही, असा इशारा बाबासाहेब देतात. आणि मग बाबासाहेब हा स्रोत बदलतात. आणि तो स्रोत कसा कसा बदलतात? तो बुद्ध धम्माचा स्वीकार करून बदलतात. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेबांनी या समाज परिवर्तनासाठी त्यांना जी दृष्टी प्राप्त झाली, त्या दृष्टीतून त्यांनी जी दिशा दाखवली, ती दिशा कोणती होती? तर ती दिशा बुद्ध धम्माच्या मार्गावर चालण्याची होती. तो मार्ग होता बुद्ध धम्माचा मार्ग. आणि बाबासाहेब म्हणतात की या बौद्ध धम्माच्या मार्गावर केवळ अस्पृश्यांनीच नव्हे, केवळ भारतीयांनीच नव्हे, तर समस्त विश्वाने, समस्त जगाने त्या मार्गावर चालणं गरजेचं आहे. बौद्ध धम्मानेच बौद्ध धम्मानेच विश्वाचं कल्याण होऊ शकतं, असं ठाम प्रतिपादन ते करतात. ते यासाठी ते म्हणतात की ओनली बुद्धिझम कॅन चेंज द वर्ल्ड. फक्त आणि फक्त बौद्ध तत्वज्ञानाने, बुद्धाच्या धम्मानेच माणसाच्या मनाचं परिवर्तन होऊ शकतं, माणसाचे विचार बदलू शकतात. आणि विचार बदलले की माणूस बदलतो, माणूस बदलला की त्यांचं कुटुंब बदलेल, कुटुंब बदललं की समाज बदलेल, समाज बदलला की देश बदलेल आणि देश बदलला की जग बदलेल. इतकं प्रभावीपणे बाबासाहेब हे आपल्याला तिथे सांगतात. आणि एक प्रकारे बुद्धाच्या धम्माचा मार्ग ते अखिल मानव जातीला देतात. त्यांचं प्रत्येक भाषण ऐका. त्या 1919 पासून त्यांनी 1956 पर्यंत जे जे आपल्या जीवनात केलं ते स्वतःसाठी नाही केलं. जे जे काही केलं ते 3 गोष्टींसाठी केलं. पहिली गोष्ट म्हणजे लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अवेकनिंग. आणि अवेकनिंग केवळ अस्पृश्यांनाच नाही, तर समस्त भारतवासियांना त्यांनी जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्यांना त्या मानसिक गुलामगिरीची आठवण करून दिली. आणि म्हणून ते म्हणतात, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या.
जेव्हा आपल्या नेणिवेची, आपल्या अविद्येची, आपल्या अज्ञानाची आपल्याला जाणीव होते, तेव्हा ज्ञानाचा प्रारंभ होतो असं म्हटलं जातं. आणि म्हणून या अविद्येची जाणीव हा ज्ञानाचा प्रारंभ आहे, ती सुरुवात आहे. बाबासाहेबांनी पहिल्यांदा हे केलं, की अवेकनिंग केलं, जागृत व्हा असं म्हटलं. आणि दुसरं त्यांनी केलं, मनाची पुनर्रचना करा, म्हणजे माइंडसेट बदला. म्हणजे एक प्रकारे आधी तुमचे विचार बदला आणि मग तुमचे आचार बदलतील. आचार बदलले की तुमचं मन बदलेल. आणि अशा पद्धतीने बाबासाहेबांनी मनाची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. आणि तिसरी बाब बाबासाहेबांनी केली, की मनाच्या पुनर्रचनेतून मग जगाची पुनर्रचना, म्हणजे समाजाची पुनर्रचना. कारण समाज व्यवस्था तेव्हाच सुधारते किंवा समाज परिवर्तन तेव्हाच होते जेव्हा व्यक्ती व्यक्तीमध्ये परिवर्तन होते. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, की धर्माचा मुख्य उद्देश व्यक्तीचा विकास हाच असला पाहिजे. व्यक्तीचा विकास हेच धर्माचं मुख्य ध्येय असलं पाहिजे, समाजाचा विकास नव्हे. कारण समाजाचा विकास हा नंतरची बाब आहे, पण व्यक्ती जो त्या समाजाचा घटक आहे, त्याचा विकास झाल्याशिवाय समाजाचा विकास शक्य नाही, हे बाबासाहेब सांगतात. आणि इथे बाबासाहेब धर्मांतर एक प्रकारे अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे समस्त भारतीयांना ते धर्मांतर करायला लावतात. आणि म्हणून आपण पाहतो, की बाबासाहेबांच्या जीवनाचं ध्येय, बाबासाहेब म्हणतात, की मी भारत बौद्धमय करेल. आता भारत बौद्धमय करेल म्हणजे काय? तर जे ख्रिश्चन आहेत, हिंदू आहेत, सगळे मुस्लिम आहेत, त्या सगळ्यांना बौद्ध धर्माचा स्वीकार करायला लावणं म्हणजे भारत बौद्धमय करणं असं नव्हे. कदाचित असं म्हणतात, की बौद्ध धर्म हा बळजबरीने आणि दुसऱ्या कुठल्याही दंडमार्गाने तो थोपवला जाऊ शकत नाही. मग बाबासाहेब भारत बौद्धमय कसं म्हणतात? बाबासाहेबांचं स्वप्न होतं, की जातीविहीन समाज, प्रबुद्ध समाज, नव समाज, आता त्याला नाव कुठलंही द्या, पण एक असा समाज की जिथे एक माणूस दुसऱ्या माणसाशी माणुसकीने वागेल. आणि बौद्ध धर्माचं तत्वज्ञान हेच आहे. माणूस आणि माणसाचं या जगातील माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं हा बौद्ध धर्माचा मध्यवर्ती सिद्धांत आहे. तो त्याचा केंद्रबिंदू आहे. आणि बाबासाहेबांना जो समाज अभिप्रेत होता तो असाच, की जिथे मानवता असेल, जिथे स्वातंत्र्य असेल, मनाचं स्वातंत्र्य, जिथे समता असेल, की कोणीही भेद करणार नाही आपसात, एकमेकांशी समतेने वागतील, असा जिथे असेल. आणि तिसरी बाब जिथे बंधुता असेल, म्हणजे जसा मी तसा तो. आणि या बंधुत्वाची आज जगाला आणि आपण पाहतो, की भारताला किती नितांत गरज आहे, याची प्रचिती आपल्याला येते, की ते बंधुत्व आज आपल्याला किती हवं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने बाबासाहेबांनी एक प्रकारे त्यांच्या दृष्टीतून त्यांना लाभलेल्या त्या बोधिसत्वाच्या बौद्धाच्या दृष्टीतून त्यांनी आपल्याला दिशा दिली. त्यांनी आपल्याला तो मार्ग दाखविला. आपण असं पाहतो, की एक प्रकारे दृष्टी म्हणजे अखिल मानव जातीकडे पाहणारी, निस्वार्थपणे पाहणारी, त्यांच्या कल्याणाची दृष्टी, म्हणजे ती दृष्टी म्हणता येईल त्याला. पण दृष्टी नसेल तर माणूस योग्य दिशेने वाटचाल करू शकत नाही. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. आपली जशी दृष्टी आहे तसं आपण वाटचाल करतो. चुकीची दृष्टी असेल तर आपण चुकीच्या मार्गाने जातो. चुकीची दृष्टी असेल तर आपण गोंधळतो, आपण भरकटतो. आणि म्हणून बाबासाहेबांची ही दृष्टी चुकीची नाही, ती सम्यक दृष्टी आहे. आणि या सम्यक दृष्टीने आपल्याला दिशा दाखवलेली आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण बाबासाहेबांची ही दृष्टी समजून घेतली पाहिजे. आणि ही दृष्टी समजून घेऊन बाबासाहेबांची धर्मांतराची जी व्याख्या आहे ती पण आपण समजून घेतली पाहिजे. हे धर्मांतराची व्याख्या काय आहे बाबासाहेबांची हे मी थोडक्यात सांगून हे प्रवचन मी इथे संपवतो. बाबासाहेब असं म्हणतात, की जसं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि त्याच्या विरुद्ध भावना कुठली असेल तर मानसिक गुलामगिरी, विषमता आणि द्वेष किंवा तिरस्काराची भावना. आणि मग बाबासाहेब म्हणतात, की अशा पद्धतीने मनुष्य मात्राकडे किंवा अखिल सजीवांकडे पाहण्याची जी चुकीची दृष्टी आहे, जी कुदृष्टी आहे, ज्याला मिथ्या दृष्टी आहे, तिचं योग्य दृष्टीमध्ये आणि कालांतराने सम्यक दृष्टीमध्ये परिवर्तन करणं म्हणजे धर्मांतर. म्हणजे एक प्रकारे अविद्येतून प्रज्ञेकडे वाटचाल करणं म्हणजे धर्मांतर. अज्ञानातून विज्ञानाकडे जाणं म्हणजे धर्मांतर.
असं असत्याकडून सत्याकडे टाकलेलं पाऊल म्हणजे धर्मांतर आणि या सगळ्या गोष्टी मनाशी निगडीत आहेत. दुसरी बाब बाबासाहेब एकूणच त्यांच्या तत्वज्ञानातून सांगतात, की माणसाशी अमानुषपणे वागण्याची सवय सोडून एका माणसाने दुसऱ्या माणसाशी अमानुषपणे वागण्याची सवय सोडून माणुसकीने वागण्याचा सद्गुण अंगी बाणवणं म्हणजे धर्मांतर. आणि म्हणजेच हा मार्ग. तिसरी बाब बाबासाहेब आपल्या तत्वज्ञानातून सांगतात, की द्वेष, घृणा आणि तिरस्कार व इतर सर्व प्रकारच्या नकारात्मक प्रवृत्ती किंवा सर्व प्रकारचे जे विष आहेत, जे मनावर साचलेली मळब आहे, या विषयाची मनावर साचलेली मळब आहे, तयार झालेली ती पुटं आहे, ती मळब काढून चित्ताची शुद्धी करणं म्हणजे धर्मांतर. आणि म्हणून बुद्ध आणि त्यांच्या धम्मातही बाबासाहेब आवर्जून सांगतात, की मनाची मलिनता दूर करणे आणि धम्मराज्याची स्थापना करणे म्हणजे हेच बुद्ध धम्माचं प्रयोजन आहे. आणि आपण या प्रवचनातून दोनच गोष्टी पाहू शकतो, की नवसमाज केव्हा निर्माण होईल. बाबासाहेबांनी जी दाखवलेली दिशा आहे, ती दिशा आपण पत्करून त्या दिशेवर चालून आपण नवसमाज तेव्हाच निर्माण करू, जेव्हा मनाची मलिनता दूर होईल आणि तेव्हाच धम्मराज्याची स्थापना केली जाईल. हे धम्मराज्य म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला नवा समाज आहे. ते प्रबुद्ध भारत आहे आणि अशा पद्धतीने या तीन पद्धतीने धर्मांतर करून म्हणजे मनाचं परिवर्तन करून बाबासाहेब म्हणतात, की आपण नव समाज निर्माण करू शकतो. आणि बाबासाहेबांनी या तीन गोष्टी त्यांचा गाढा अभ्यास, त्यांचं संशोधन, विश्लेषण आणि अनुभवाच्या आधारे काढलेला हा निष्कर्ष आहे. हा निष्कर्ष म्हणजे त्यांची दृष्टी आहे, हा उपाय आहे. धर्मांतर हाच उपाय आहे. धर्मांतर म्हणजे अशा पद्धतीने अमानुषतेकडून माणूसपण स्वीकारणं म्हणजे धर्मांतर आहे. हीच त्यांची अखिल मानव जातीला दाखवलेली दिशा आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. या दिशेने आपण जेवढ्या दमदारपणे पाऊल टाकू, या मार्गावर जेवढ्या विश्वासाने आपण मार्गक्रमण करू लागू, तेवढ्या जलद तेवढ्या लवकर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला नवा समाज आपण निर्माण करू शकू. बंधू आणि भगिनींनो, मार्ग बाबासाहेबांनी दाखवलेला आहे आणि आपल्याला माहित आहे मार्ग कशासाठी असतो. तो चालण्यासाठी असतो. पूर्वीच्या काळी पायवाट असायची. पायवाट एखाद्या गावात खेडेगावात गेलं की त्या पायवाटेने लोक सतत चालत राहायचे आणि सतत चालत राहिल्यावर जेव्हा तो निर्मनुष्य ती पायवाट व्हायची, तेव्हा मागून एखादा माणूस आला तरी तो ओळखायचा की ही पायवाट जर इकडे कुठेतरी जाते, याचा अर्थ ती कुठल्या तरी गावात जाईल याची त्याला खात्री पटायची. म्हणजे पायवाटेने जर चालणं लोकांनी बंद केलं तर काय घडतं. लोकांनी चालणं बंद केलं त्या मार्गाने, रस्त्यावरून, तर काय होतं, तिथे गवत उगवतं, तिथे काँग्रेस गवत कदाचित निर्माण होईल, तिथे काडी कचरा, केर कचरा निर्माण होईल, तिथे दगडधोंडे निर्माण होतील, वारा येईल, वादळ येईल आणि कालांतराने तिथे साप, विंचू ते निर्माण होतील आणि तो मार्ग जो आहे तो पूर्णपणे लुप्त होईल. आणि मग कुणी एखादा जेव्हा प्रवासी येईल की या गावी जाणारा इथे मार्ग होता, तो कुठे आहे, तेव्हा तो मार्ग दिसेनासा ठरेल आणि येणाऱ्या पिढीलाही तो मार्ग न सापडल्यामुळे त्यावर चालणं अवघड होईल. आणि म्हणून धम्म आणि चालत राहिलं पाहिजे. कसं चालायचं हे आपण शिकलं पाहिजे आणि हे जेव्हा आपण करू तेव्हा खऱ्या अर्थाने मला वाटतं बाबासाहेबांना च्या स्वप्नातला तो नव समाज, तो प्रबुद्ध भारत, तो बौद्धमय भारत अस्तित्वात येईल. एवढंच मी सांगू इच्छितो. आपण मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि इथेच मी माझं हे प्रवचन